आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या दरम्यान रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असेल। बुलेट ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमान मॉनिटरिंग प्रणालीचा वापर करणार। या प्रणालीद्वारे पर्जन्य मापकांचा वापर करून पावसाची माहिती दिली जाईल। नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती। टेक ऑफ आणि लँडिंगचे नियम कटाक्षाने पाळा, विमानतळ प्राधिकरणाचा कडक पवित्रा। मुंबई विमानतळावर एकाच वेळी 2 विमानं धावपट्टीवर उतरल्यानंतर डीजीसीएच्या सूचना। पदभार स्वीकारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडमध्ये। पुण्यातील प्रश्नांबाबत मोहोळ यांची अमित शहा यांच्याशी चर्चा। पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार। मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ। अर्ज सादर करण्यासाठी 19 जूनच्या संध्याकाळी 5 पर्यंत मुदत। नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक। आजपासून आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी विभागवार पाणी कपात होणार, पाणीपुरवठा विभागाचा निर्णय। पुण्यातील राजगड किल्ल्यावर जागतिक वारसा स्थळाच्या मानांकनासाठी डागडुजीला वेग। सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन समिती किल्ल्याची पाहणी करणार। पुण्याच्या इंदापूरमधील कांदळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे तोंडल्याची शेती जमीनदोस्त। शेतकऱ्याचं मोठं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी।